नमस्कार मित्रांनो, बाईक गॅरेजवाला या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आमच्या गॅरेजमध्ये यामा कंपनीची यामा FZ व्हर्जन 2 हे मॉडेल स्टार्टिंग प्रॉब्लेमसाठी आलेले आहे। कस्टमरच्या सांगण्यानुसार गाडी सेल्फ होत आहे, परंतु गाडी चालू होत नाही। यामुळे कस्टमरने आज आपल्या गॅरेजमध्ये यामाची गाडी स्टार्टिंग प्रॉब्लेमसाठी आज आपल्या गॅरेजमध्ये आणलेली आहे। तर आपण पाहू शकता ही गाडी यामाची व्हर्जन 2 FZS हे मॉडेल स्टार्टिंग प्रॉब्लेमसाठी आपण गाडी चेक करणार आहोत। तर गाडी चेक करायच्या अगोदर सर्वप्रथम आता आपण गाडीचा स्विच ऑन करून पाहूया। अशा प्रकारे आपण चावी स्विच ऑन करूया। चावी स्विच ऑन केल्यानंतर आपण पाहू शकता मीटरमध्ये बॅटरी करंट येत आहे। यानंतर आपण गाडी सेल्फ करून पाहूया। गाडी सेल्फ केल्यानंतर सेल्फ स्टार्ट होत आहे। यासाठी आता आपण गाडीचा स्पार्क प्लग चेक करूया। अशा प्रकारे आपण गाडीचा स्पार्क प्लग करंट चेक करूया। यानंतर आपल्या निदर्शनास आले की गाडीला स्पार्क प्लग करंटही येत आहे। यासाठी आता आपण गाडीचा स्पार्क प्लग चेंज करूया। आपण गाडीचा जुना स्पार्क प्लग खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण स्पार्क प्लग खोलून घेऊया। यानंतर आपण नवीन स्पार्क प्लग टाकूया। अशा प्रकारे आपण यामा कंपनी रिकमेंडेड केलेला स्पार्क प्लग गाडीला लावूया। अशा प्रकारे आपण स्पार्क प्लग फिट केल्यानंतर आता आपण गाडी परत सेल्फ करून पाहूया। अशा प्रकारे आपण सेल्फ केल्यानंतर ही गाडी चालू होत नाही। आता यामुळे आता आपल्याला गाडीचं सर्व कॉईल चेक करायचे आहेत। यानंतर यासाठी आपण गाडीचा सीट खोलूया। सीट खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण गाडीचा मागील सीट खोलण्यासाठी चावीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण गाडीचे सीट खोलूया। अशा प्रकारे आपण गाडीची रिअल सीट खोलूया। यानंतर आपले फ्रंट सीट खोलण्यासाठी आपल्याला पुढील बाजूस असलेले दोन नट खोलून घेऊया। अशा प्रकारे हे नट आपण खोलूया। हे नट अशा प्रकारे आपण पाण्याच्या साहाय्याने खोलून घेऊया। नट खोलल्यानंतर आपण पुढील बाजू सीट काढून घेऊया। यानंतर आता आपल्याला साइड पॅनल खोलायचे आहेत। साइड पॅनल खोलण्यासाठी आपण साइड पॅनलवरील दोन्ही नट अशा प्रकारे स्पॅनरच्या साहाय्याने खोलून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण साइड पॅनल खोलू शकतो। यानंतर साइड पॅनल खोलल्यानंतर अशा प्रकारे आपण तो अलगद बाजूला घेऊया। पॅनल खोलताना पॅनल क्लिपचे ध्यान देऊन खोलावे। त्यानंतर आपण सर्व वायरिंग वगैरे कॉईल चेक केल्यानंतर आपल्या निदर्शनास आता आलेले आहे की आपल्याला गाडीचा इंजेक्टर चेक करायचा आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी गाडीचा इंजेक्टर असतो। इंजेक्टर खोलण्यासाठी आपण सर्वप्रथम इंजेक्टरवरील नट अशा प्रकारे स्पॅनरच्या साहाय्याने खोलून घेऊया। यानंतर इंजेक्टर नट खोलल्यानंतर आपण आता इंजेक्टर बाहेर काढणार आहोत। इंजेक्टर खोलताना सावधगिरीने इंजेक्टर खोलावा, कारण इंजेक्टरमधील ओरिंग व कॅप तुटण्याची शक्यता असते। यामुळे आता तो आपण अलगद बाहेर काढणार आहोत। अशा प्रकारे आपण इंजेक्टर बाहेर काढूया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण इंजेक्टर आता गाडीपासून बाहेर काढलेला आहे। यानंतर आपण इंजेक्टर अशा प्रकारे बाहेर काढून चेक केल्यास तो आपल्याला कुठल्या प्रकारचं स्प्रे करत नसल्याचे निदर्शनास आलेलं आहे। तर आता आपण या गाडीला नवीन इंजेक्टर टाकू। या पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत यामा FZ या गाडीला आपण नवीन इंजेक्टर टाकून गाडी चालू होती की नाही हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाईक गॅरेजवाला यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।